बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे। ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली। या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्ह्यातून पेपरफुटी झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलंय। त्यामुळे देशभरात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं रविवार 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही पुढे ढकलण्यात आली असल्याचं परीक्षा परिषदेमार्फत कळवण्यात आलंय। परीक्षा पारदर्शक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या। तथापि दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी इथं काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली। या प्रकरणाच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली। तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेची गंभीर दखल घेत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी तसंच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्यानं दिनांक 28 जून 2026 रोजी नियोजित टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलाय। टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं परिषदेकडून कळवण्यात आलंय। या पेपरफुटीवर तीव्र संताप व्यक्त करत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला धारेवर धरलंय। दानवे म्हणाले, या संपूर्ण पेपरफुटीमध्ये सरकारचा सहभाग आहे। या सरकारला एक साधी टीईटी परीक्षा देखील नीट घेता येत नाही। प्रत्येक वेळी सरकारकडूनच पेपर फोडले जातात आणि सध्या संपूर्ण राज्य भगवान भरोसे सुरू आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भाष्य केलं। अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानाने झालेला प्रवास आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी संघाचं केलेलं कौतुक यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। तसेच आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील घोटाळा आणि महसूल विभागातील तफावतीबाबतही त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी नुकताच एका प्रवासी विमानाने एकत्र प्रवास केला। यावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं। आमचे आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला साथ घालत प्रायव्हेट जेटऐवजी प्रवासी विमानाने प्रवास करणं पसंत केलं। मी उद्धव ठाकरे यांचेही आभार मानतो की त्यांनीही याला साथ दिली आहे आणि देशाच्या हितासाठी एक आदर्श उदाहरण ठेवलं। विमानात बसल्यावर चर्चा होतातच, पण त्या कौटुंबिक असू शकतात। प्रत्येक वेळी राजकारणाची चर्चा होत नसते। विशेषतः प्रवासी विमानात इतके लोक ऐकणारे असतात, तिथे काय राजकीय चर्चा करणार असा प्रतिप्रश्न त्यांनी केला। याच वेळी शिंदे गटात भीतीचं वातावरण असल्याच्या दाव्यांचं खंडन करत त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वजण गेल्या 30 वर्षांच्या शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून घट्ट बांधलेलो आहोत। नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात संघाची स्तुती केल्याने राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती। यावर बावनकुळे यांनी नांगरे पाटलांची पाठराखण केली। विश्वास नांगरे पाटील यांनी केलेलं भाष्य योग्यच आहे। ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या देशाला गौरव मिळवून दिला आहे, तो मजबूत भारताचा कणा आहे, अशा संघाविषयी जर त्यांनी उद्गार काढले असतील तर मला वाटतं राज ठाकरे किंवा इतर कोणीही त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज नाही। जी लोक कालपर्यंत माझ्यासोबत होती आणि आज ती फुटली, या लोकांची मला लाज वाटते। माझ्या नावावर आणि माझ्या दौऱ्यांमुळेच हे खासदार निवडून आले होते। या गद्दारांनी चक्क आईची शपथ घेऊन गद्दारी केली आणि गद्दारांच्या कळपात जाऊन सामील झाले। म्हणूनच या मतदारसंघात येऊन मी माझ्या मतदारांची जाहीर माफी मागण्यासाठी आलोय। अशा भावनिक शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांचे वाभाडे काढले। यवतमाळच्या महासभेत बोलताना त्यांनी बंडखोर खासदार संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडिओही दाखवला। केंद्रीय यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवताना उद्धव ठाकरे म्हणाले, यांनी आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आमदार खासदार फोडले, तरीही ठाकरे आज ताठपणानं मैदानात उभा आहे। आमदार फोडल्यानंतरही शिवसैनिकांनी मेहनत करून या खासदारांना पुन्हा निवडून दिलं होतं, पण हे विकले गेले।
सध्या राज्यात निवडणुका नसतानाही फोडाफोडी सुरू आहे, पण मी सांगतो जोपर्यंत जनतेचे प्रश्न संपत नाहीत तोपर्यंत कुणीही ठाकरे किंवा शिवसेना संपू शकणार नाही. जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याच मतदारसंघातून पुन्हा ठाकरेंचाच खासदार निवडून येईल. भाजपवर थेट निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले, आज देशात राम मंदिराच्या दानपेटीतील पैसे चोरले जात आहेत. हे सरकार केवळ लूट करत आहे. हे खासदार म्हणतात की विकास निधीसाठी आम्ही गेलो, पण मला सांगा हा विकास निधी काय फक्त भाजपच्या मालकीचा आहे का? तो जनतेच्या हक्काचा पैसा आहे. 6 खासदारांच्या बंडानंतर विदर्भातील पहिल्याच सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना थेट गाडण्याचा इशारा दिला असून या सभेला शिवसैनिकांनी अलोट गर्दी केली होती. आम्हाला उद्धव ठाकरे यांचा स्वभाव माहीत आहे. मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. ते कधी तोंड फिरवतील याचा काही नेम नाही. रोहित पवारांनी आपला पक्ष वाचवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कधी हे ऑपरेशन तुमच्याकडे येईल हे सांगता येत नाही. आता काही जरी बोलत असाल तरी सुद्धा पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार आहात, असं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट म्हणाले की ऑपरेशन तुतारी पहिलेच झालं असतं. अजित पवार असतानाच हे झालं होतं. शरद पवार आणि अजित पवार यांची दिल्लीत झालेल्या भेटीत भाजपसोबत जायचं ठरलं होतं. हे काय रोहित पवारांना माहीत नाही का? हे सर्वांना माहीत आहे असा दावा शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की ऑपरेशन टायगर 3 हे निश्चित होणार आहे, पण त्यासाठी कोणावर जबाबदारी देण्यात येणार नाही. ते गुप्तपणे होईल आणि झाल्यावर त्याची घोषणा एकनाथ शिंदे करतील. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीस त्यांना म्हणाले असतील की उद्धव ठाकरेजी, तुम्ही ऐकलं नाही, ते ऐकलं असतं तर माझं मातोश्रीवर येणं बंद झालं नसतं. अशी चर्चा दोघांमध्ये झाली असेल. त्या प्रवासाकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही. संजय शिरसाट म्हणाले की उद्धव ठाकरे यांचा आज यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली दौरा करणार आहेत. त्यांचा हा धावता दौरा आहे. यामध्ये ते किती लोकांना भेटणार आहेत, काय बोलणार, हा दौरा केवळ 6 खासदार सोडून गेल्यावर मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन आलो हे दाखवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आहे. नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावत संघाची स्तुती केल्यानं राज्यात मोठा वाद निर्माण झालाय. या प्रकरणी काँग्रेसनं ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल्सचा दाखला देत आधीच तीव्र आक्षेप नोंदवला होता. आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली असून त्यांनी नांगरे पाटील यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेल्या फडणवीसांवरही सडकून टीका केली आहे. तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, असा थेट सल्ला राज ठाकरेंनी दिलाय. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत या प्रकरणावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या दुहेरी निष्ठेवर कडक शब्दात ताशेरे ओढले. ते म्हणाले, एक पोलीस अधिकारी म्हणून नांगरे पाटलांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाच्या कर्तव्याशी असायला हवी, पण त्यांना त्यांची संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटते. सध्या भरवली जाणारी हिंदू संमेलनं अराजकीय असल्याचा देखावा केला जात असला तरी ती राजकीयच आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यानं तिथं जाऊन संघाची तोंड भरून स्तुती करणं म्हणजे निष्पक्षतेचं भान हरवणं आहे. तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरू आहेत. तुमचंही पुनर्वसन नक्की होईल. नांगरे पाटलांच्या वर्दीवरून राज ठाकरेंनी उपरोधिक टोला लगावला. नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, पण तो रंग संघाच्या आधीच्या खाकी पॅन्टचा हे आत्ताच कळलं, असा चिमटा त्यांनी काढला. काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईवर मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाच्या जून 2026च्या अहवालात म्हटलं आहे की इस्रायल गाझामधील पॅलेस्टिनींचे अस्तित्व संपवण्याच्या उद्देशाने मुलांना लक्ष्य करत आहे. इतका गंभीर अहवाल आल्यानंतरही मोदी सरकार गप्प आहे. सोनिया गांधी यांनी लिहिलं आहे की या आयोगाचं नेतृत्व आता भारताचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एस मुरलीधर करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जारी केलेल्या 94 पानांच्या अहवालात म्हटलं आहे की इस्रायलच्या कारवाईचा उद्देश गाझामधील पॅलेस्टिनींचं अस्तित्व संपवणं आहे आणि यासाठी मुलांना लक्ष्य केलं जात आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की जेव्हा संपूर्ण जगात विरोध वाढत आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय गाझामध्ये झालेल्या विध्वंसाकडे गांभीर्यानं पाहत आहे, तेव्हा भारत सरकार एकमेव असा आवाज बनला आहे ज्याने मौन धारण केलं आहे. त्या म्हणाल्या की न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या अहवालावरतीही मोदी सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. त्यामुळे त्यांनी आपल्या लेखात न्यायमूर्ती मुरलीधर यांचा दिल्ली उच्च न्यायालयातून झालेल्या बदलीचाही उल्लेख केला. त्यांनी लिहिलं की त्यांची बदली त्यावेळी झाली होती जेव्हा त्यांनी 2020च्या दिल्ली दंगलीपूर्वी भाजप नेत्यांच्या कथित भाडकाऊ विधानांवर दिल्ली पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
सोनिया गांधी म्हणाल्या की भारत कधी काळी वसाहतवादाविरोधात एक मजबूत आवाज होता. देश राष्ट्रीय सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकसनशील देशांसोबत एकजुटीच्या धोरणासाठी ओळखला जातोय. पण आज भारत जागतिक नियमांचं उघड उल्लंघन, ग्लोबल साऊथच्या लोकांचं दुःख आणि गाझा आणि पश्चिम किनारपट्टीमध्ये मानवी प्रतिष्ठेवर होत असलेल्या हल्ल्यांप्रती उदासीन दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी युती शिंदे गटात प्रवेश करत बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या निमित्तानं आज यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदार संजय देशमुख आणि भाजपवर सडकून टीका केली. यवतमाळचा खासदार 50 कोटींना विकला गेला असा खळबळजनक आरोप करत राऊत यांनी त्यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात प्रहार केला. सभेचं ठिकाण असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा संदर्भ देत राऊत यांनी बंडखोर खासदाराची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ही सभा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू आहे. इथं शेतमालाला फारसा भाव मिळत नाही, पण 15 दिवसांपूर्वी इथं एक जण आला आणि तो 50 कोटींना विकला गेला. खऱ्या बाजारात त्याला कोणी 5 रुपयानंही घेतलं नसतं, पण तो शिवसेनेत आला. उद्धव साहेबांनी त्याला खासदार केलं. त्याच्या खांद्यावर भगवी शाल टाकली, म्हणूनच त्याची किंमत 50 कोटी झाली. मात्र उद्याच्या निवडणुकीत त्याची किंमत 5 रुपयेही उरणार नाही. बंडखोर खासदार विकास निधीसाठी सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याचा दावा करतात. यावर राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. तुम्ही कसला विकास करणार? गेल्या 12 वर्षात नरेंद्र मोदी देशाचा विकास करू शकले नाहीत. त्यांच्या वाराणसीत जाऊन बघा, रस्ते नाहीत, पाणी नाही. ज्या मोदींनी देशाचा विकास केला नाही आणि ज्यांच्या लोकांनी राम मंदिराच्या दानपेटीतील 2000 कोटी रुपयांची लूट केली, त्यांचे बूट चाटायला हे लोक गेले आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला. माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या विधानांवरून आणि लेखनावरून आता नवा राजकीय वाद निर्माण झालाय. या वादात राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी उडी घेत शर्मिष्ठा मुखर्जी यांच्यावर सडकून टीका केली आहे. प्रणव मुखर्जी यांची विचारसरणी आणि भूमिका संपूर्ण देशाला माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून मोदींचं कौतुक करणं निरर्थक आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले, प्रणबदांची नेमकी राजकीय आणि वैचारिक भूमिका काय होती हे संपूर्ण देशाला माहीत आहे. शर्मिष्ठा मुखर्जी अलीकडेच भाजपच्या व्यासपीठावर गेल्या होत्या. त्यामुळे आता स्वतःच्या वडिलांच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा वापर करून पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय. मात्र या गोष्टीला कोणताही वैचारिक आधार नाही. वडेट्टीवार यांनी शर्मिष्ठा यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या या विधानांमध्ये राजकीय हेतू आणि सध्याच्या राजकारणात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं सूचित केलंय. प्रणब मुखर्जी यांचं काँग्रेस पक्षातील आणि सार्वजनिक आयुष्यातील योगदान सर्वश्रुत असल्याने त्यांच्या नावाचा असा वापर अयोग्य असल्याचं ते म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.